नमस्कार बालमित्रांनो, चला गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सगळ्यांना शुभ सकाळ. गुड मॉर्निंग बेटा, व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग सगळ्यांना. चला पटापट क्लास सुरू झालाय आपला. चला आज आपल्याला नवीन एक कॉन्सेप्ट घ्यायची आहे. नवीन युनिटकडे जातोय आपण. आपलं डेली रुटीन मधले जे मॅथ्स आहे, व्यावहारिक गणित आहे, ते आपलं संपलाय तो. आता आपण दुसऱ्या कॉन्सेप्टकडे जातोय. आता आपल्याला नवीन कॉन्सेप्ट बघायची आहे. आता ती कुठली कॉन्सेप्ट आहे तर ती आपल्याला कोन व कोनाचे प्रकार किंवा अँगल अँड टाइप्स ऑफ अँगल, म्हणजेच आपण आता भूमितीकडे जातोय. त्याला आपण जॉमेट्री म्हणतो. जॉमेट्रीकडे म्हणजेच भूमितीकडे आजपासून आपण वळतोय. आजपासून आपल्या क्लासमध्ये जॉमेट्री सुरू झालेली आहे. भूमिती सुरू झाली आहे. अतिशय सोपा भाग आहे हा. हे मार्क्स तुम्हाला म्हणजे एकदम फ्री मिळाले पाहिजे, इतका सोपा भाग आहे. ओके, चला तर मग आता तुम्ही छान लक्ष द्या. तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं क्लासमध्ये की तुम्हाला मात्र सगळे प्रश्न सोडवता येणार आहेत. बघा, आज आपण बघणार आहोत अँगल आणि टाइप्स ऑफ अँगल. तर कोन म्हणजे काय, कोणाचे प्रकार, हे दोन गोष्टी आपण आधी बघणार आहोत. आता बघून घेऊ आपण की कोन म्हणजे काय. आता कोन म्हणजे काय, तर एक असा बिंदू घेतला. बिंदू ज्याचं नाव आहे क्यू. हा एक बिंदू आहे, त्याचं नाव काय आहे, क्यू आहे. आता या बिंदूतून एक असा रेषाखंड गेला आहे आणि एक असा रेषाखंड गेला. याचं नाव आहे, या रेषाखंडाचं नाव आहे पी आणि याचं आहे ओ. ओके, बघा आता बघा, क्यू या बिंदूतून एक आपण किरण क्यू पी झाला आणि दुसरा किरण झाला क्यू ओ. दोन किरण गेले. ओके, रे है ना. हा क्यू हा बिंदू होता. क्यू या बिंदूतून दोन किरण गेले. आता क्यू या बिंदूतून दोन किरण गेले तर त्या दोन बिंदूतून दोन किरणांचा मिळून हा एक कोन तयार होतो. हा काय तयार होतो, इथे कोन तयार होतो. कोन, ओके, अँगल है ना, कोपरा. अँगल ऍक्च्युअली कोपराच आहे की नाही. आपल्या घरात असे विविध कोपरे असतात, म्हणजे तिथे कोन तयार झालेले असतात. जर तुमच्या घरी स्टूल असेल तर त्या स्टूलामध्ये एक कोन तयार झालेला असतो. टेबल असेल, टेबलमध्ये कोन तयार झाला असतो. कपाट आणि भिंत मध्ये कोन तयार झालेला असतो. तुम्ही आता सर्च करा सगळ्यांनी की तुमच्या घरात कुठे कुठे अँगल तयार झालेले आहे. म्हणजे एखादा बिंदू घेतला, एस बिंदू. एस बिंदूतून एक किरण गेला ज्याचं नाव आहे आर, आणि दुसरा किरण गेला आहे ज्याचं नाव आहे व्ही. आता यस या बिंदूतून एक आर किरण निघाला आणि व्ही किरण निघालाय आणि इथे काय तयार झालं आहे, इथे कोन तयार झालेला आहे आणि याला म्हणतात कोन, अँगल. याला काय म्हणतात, कोन. म्हणजे दोन किरणांनी मिळून एका सामायिक बिंदूतून निघालेले, सामायिक म्हणजे समान, एका सामायिक बिंदूतून निघालेले दोन किरण त्यापासून कोन हा तयार होतो. ओके, कळलं तुम्हाला. कोन म्हणजे कोपरा, भिंतीचा, दाराचा असा कोन तयार होतो, किंवा टेबलचा, कपाटाचा, भिंतीचा, कुठे कुठे कोन तयार होतो हे तुम्ही आज घरी पाहायचं आहे. ओके बालमित्रांनो, बघा मग आता या कोणाला काय काय म्हणतात, त्याची काय काय नाव आहे ते बघूया आपण. बघा, हा जो बिंदू आहे आपला, हा जो बिंदू आहे, इथे क्यू बिंदू आहे आणि इथे एस बिंदू आहे. या दोघांनाही म्हणजे हा काय आहे, किरण ओ क्यू ला आणि किरण क्यू पी ला, म्हणजे किरण क्यू ओ लिहिलं किंवा क्यू पी, या दोघांना सामायिक म्हणजे समान कोणता बिंदू आहे, तो आहे क्यू. आणि त्यालाच म्हणतात शिरोबिंदू. त्याला काय म्हणतात, शिरोबिंदू. काय म्हणतात, शिरोबिंदू. मग इथे कोण आहे शिरोबिंदू, या आकृतीमध्ये यस हा शिरोबिंदू आहे. कारण एस आर आणि एस व्ही या दोन किरणांचा एक सामायिक शिरोबिंदू आहे, त्याचं नाव आहे यस. याला म्हणतात सामायिक बिंदू किंवा शिरोबिंदू. ओके, आता याला मी सांगितलं मी तुम्हाला, याला किरण म्हणतात. मराठीमध्ये याला किरण म्हणतात, यालाही किरण म्हणतात. हा झाला शिरोबिंदू है ना, आणि हा कोन तयार झाला. काय झाला, कोन तयार.
आता या कोणाची ही जी एसवी बाजू आहे, एसवी किरण ह्याला बाजू किंवा भुजा म्हणतात. बाजू किंवा भुजा, तुम्ही साइड म्हणता, साइड. आणि ही एस आर दुसरी साइड आहे, बाजू किंवा भुजा मराठीमध्ये म्हणतात त्याला. ओके. बघा ही किरण आहे, त्याचं नाव काय झालं आता कोण बनल्याबरोबर, आधी किरण होते आता त्याचं नाव झालंय बाजू. ही पण दुसरी बाजू, ही एक बाजू, भुजा किंवा बाजू किंवा साइड म्हणतो आपण. ही अँगलच्या कोणत्या कोणत्या साइड आहे, दोन साइड आहे, एक एस आर साइड आणि एक एसवी. आणि हा कॉमन शिरोबिंदू आहे. कॉमन काय आहे, शिरोबिंदू. इथे क्यू आहे, इथे यस आहे. एवढं समजलं का बालमित्रांनो? बघा आपण पुढे जाऊ. चला आता या आकृतीतील कोणाचे नाव कोण पी क्यू आर आहे असे आहे. बघा आता या आकृतीतील कोणाचं नाव काय आहे, कोण ओ क्यू पी. ओ क्यू पी. किंवा तुम्ही असं पण लिहू शकता पी क्यू ओ. पी क्यू ओ. कोण ओ क्यू पी किंवा कोण पी क्यू ओ. या आकृतीतले काय होईल, कोण आर एस व्ही किंवा कोण व्ही एस आर. बघा बघा सामायिक बिंदू, शिरोबिंदू, सामायिक शिरोबिंदू दिसला आहे की नाही. बघा म्हणजे आपण अशा तऱ्हेने कोणाचं याचं नाव लिहू शकतो. या अँगलचं नाव, अँगलचं नाव काय आहे, अँगल ओ क्यू पी किंवा अँगल पी क्यू ओ, असं तुम्ही दोन्ही पद्धतीने लिहू शकता. इथे अँगल आर एस व्ही किंवा व्ही एस आर असं पण लिहू शकता. बघा आपण आता काय काय बघितलं, आपण बघितलं की हा इथे क्यू नावाचा सामायिक शिरोबिंदू आहे, कॉमन बिंदू आहे, शिरोबिंदू आहे, याचं नाव शिरोबिंदू आहे. यामधून एक पी नावाचा, क्यू पी नावाचा हा किरण निघालेला आहे, इकडे ओ नावाचा किरण आहे. या दोन किरणांमुळे इथे कोण तयार झालेला आहे, अँगल तयार झालेला आहे. आणि क्यू ओ आणि क्यू पी ह्या दोन सामायिक भुजा आहेत किंवा बाजू आहेत. इकडे कोण एस व्ही आणि एस आर ह्या दोन बाजू झाल्या आहेत. इथे क्यूपी आणि क्यू ओ ह्या दोन बाजू झाल्या आहेत. या कोणाचं नाव अँगल ओ क्यू पी किंवा पी क्यू ओ असं म्हणू शकतो आपण. लिहायचं असं, इथे अँगल आर एस व्ही किंवा व्ही एस आर अशा प्रकारे आपण लिहू शकतो. त्याला पटकन राईट डाऊन करा, पुढचं बघूया आपण. अतिशय सोपा भाग आहे हा. किंवा तुम्ही असं पण लिहू शकता अँगल क्यू किंवा अँगल यस असे लिहू शकता. तीन तऱ्हेने लिहू शकतो आपण, ओ क्यू पी पी क्यू ओ किंवा अँगल क्यू, ओनली अँगल क्यू. इथे बनलाय ना हा अँगल, इथे अँगल यस असं पण आपण लिहू शकतो. ओके. बघा आता मग आपल्याला समजलं अँगल म्हणजे काय. अँगल म्हणजे आपल्याला समजलं की एका कॉमन बिंदूतून दोन किरण निघतात आणि त्यांच्यापासून तयार होणाऱ्या कोण, त्याच्यापासून एक कोण तयार होतो, एक अँगल तयार होतो. ओके. आता मग आपण या अँगलचे प्रकार बघूया, टाइप्स बघूया, किती टाइप्सचे अँगल आहेत ते बघूया. बघा 3 टाइप्सचे अँगल आहेत. ओके. 3 टाइप्सचे काय आहे अँगल, ज्यांचे नाव आहे काटकोन, दुसरा आहे लघुकोन आणि तिसरा आहे विशाल कोन. बघा अँगल समजलं तुम्हाला. आता आपण टाइप्स ऑफ अँगल बघत आहे. त्या काटकोनचंच नाव आहे राईट अँगल. याचंच नाव काय आहे, राईट अँगल. याचं नाव काय आहे, लघुकोनाचं नाव काय आहे, याचा एक्यूट. क्यूट वरून लक्षात ठेवा, किती क्यूट आहे असं म्हणतो आपण, एक्यूट आहे, एक्यूट अँगल आहे. आणि तो छोटा आहे लघुकोन. आणि दुसरा आहे ऑब्ट्यूज अँगल. आता तुम्ही एक दोन पैकी एक लक्षात ठेवायचं, एक्यूट अँगल. अक्यूट अँगल असं म्हटलं तरी चालते, अक्यूट अँगल. अक्यूट अँगल आणि हा ऑब्ट्यूज अँगल. अक्यूट अँगल. आता बघा इथे लघु म्हणजे लहान आणि विशाल म्हणजे मोठा. बघा मराठीत पटकन असं लक्षात येते की हा मोठा असला पाहिजे आणि हा लहान असला पाहिजे. याचं नाव आहे काटकोन म्हणजे राईट अँगल, अक्यूट अँगल आणि ऑब्ट्यूज अँगल असे हे 3 टाइप्स आहेत अँगलचे. आता मग कोणते कोणते बघा. आता इथे
हा एक सामायिक शिरोबिंदू आहे बी, हा एक सी किरण आणि हा ए. बघा आता आपल्याला इथे काय दिसत आहे, ए बी सी. तुम्हाला काय दिसते आहे, हा ए, हा सी, ए बी सी. इथे बी ला काय झालेलं आहे, कोन झालाय तयार. आता तुम्हाला दिसते की हा हा जर आपण आपल्याकडे डी असतं, कंपास मध्ये डी असतं ना, डी माहिती तुम्हाला, कोन मापक, मराठीत त्याला कोन मापक म्हणतात. असं असतं आणि इकडे इकडे दिलेले असतात 110, 120, 130, 140 वाढलेली इकडून दिसतात 70, 80, 90 असे दिलेले असतात. हा इथे ठेवावा लागतो इथे बरोबर या बिंदूवर आणि मोजावा लागतो की हा अँगल किती आहे. तर हा 90 डिग्रीचा अँगल आहे. किती डिग्रीचा, 90 डिग्रीचा अँगल आहे. आता जो काटकोन असतो, जो राईट अँगल असतो, तो 90 डिग्रीचा असतो. कोणताही असू द्या, तो 90 डिग्रीचा असतो. काटकोन त्यालाच काटकोन म्हणतात. जो 90 डिग्रीचा अँगल आहे, जो 90 डिग्रीचा अँगल आहे त्याला काटकोन किंवा राईट अँगल म्हणतात. सर्वात आधी लक्षात ठेवायचं की ज्या कोणाचं माप 90 डिग्री असते त्या कोणास काटकोन म्हणतात. ज्या कोणाचं माप 90 डिग्री असते त्याला काय म्हणतात, राईट अँगल. हा ए बी सी हा राईट अँगल आहे. ओके. आता हा राईट अँगल एकदा तुम्हाला समजला की तुम्हाला अॅक्यूट अँगल खूप लवकर समजतो. राईट अँगल पेक्षा जो लहान आहे तो अॅक्यूट आहे, राईट अँगल पेक्षा जो मोठा आहे तो ऑब्ट्यूज आहे. म्हणजे राईट अँगल पेक्षा लहान तो लघु कोन आणि राईट अँगल पेक्षा मोठा तो विशाल कोन. आता हा 90 चा आहे ना, मग 90 पेक्षा जेही सगळे छोटे असतील ते कोण राहतील, अॅक्यूट कोन, अॅक्यूट अँगल राहतील. जसं की बघा आता हा एक सामायिक शिरोबिंदू आहे, याचं नाव देऊ आपण एल. इकडून एक गेला आणि इकडून एक गेला किरण. हा एल, हा एम आणि हा एन असे दोन किरण गेले. आता पहा एन एन एम हा याच्यापेक्षा लहान दिसतोय तुम्हाला, अॅक्यूट पेक्षा राईट पेक्षा लहान दिसतो. आता हा 90 चा आहे तर हा आपल्याला मोजून पाहावा लागेल कितीचा आहे. म्हणजे 90 डिग्रीचा राईट अँगल असतो. राईट अँगल पेक्षा जोही कोणता लहान कोन असेल तो असतो अक्यूट अँगल. अॅक्यूट अँगल म्हणजे त्याचं नाव आहे लघु कोन, कारण तो काटकोनापेक्षा लहान असतो. म्हणजे हा असेल 30चा वगैरे असेल, आपण मोजून बघितलं तर आपल्याला लक्षात येईल. तुमच्याकडे डी असेल असं तर तुम्ही मोजून बघा, कोन मापकाने मोजून बघा. आता पहा ज्या अँगलचे माप 90 डिग्री असते त्याला काटकोन किंवा राईट अँगल म्हणतात. ज्या कोनाचे किंवा ज्या अँगलचे माप हे काटकोनापेक्षा कमी असते, काटकोनापेक्षा कमी असते त्याला अॅक्यूट अँगल किंवा लघु कोन म्हणतात. आणि ज्या कोनाचे माप हे काटकोनापेक्षा जास्त असते, बघा आता इथे पण आपण बी घेऊया, हा ए आणि हा सी. आता हे जे माप आहे हे माप तुम्हाला 90 डिग्री पेक्षा जास्त दिसते, हे की नाही. 90 डिग्री तर इथेच झालं, याच्यापेक्षा वाढला, हा मोठा झाला आणि म्हणून हा झाला ऑब्ट्यूज अँगल. याला म्हणतात विशाल कोन. जो काटकोनापेक्षा मोठा असतो त्याला विशाल कोन म्हणतात, ऑब्ट्यूज अँगल. जो काटकोनापेक्षा लहान असतो त्याला अॅक्यूट अँगल म्हणतात. काटकोन 90 डिग्रीचा जो कोन असतो, 90 डिग्रीचा जो अँगल असतो त्याला काटकोन म्हणतात. काटकोन, काटकोनापेक्षा लहान लघु कोन आणि काटकोनापेक्षा मोठा विशाल कोन. मराठीत लक्ष द्यायचं असेल तर अत्यंत सोपं आहे. लघु म्हणजे लहान, विशाल म्हणजे मोठा. इंग्लिश मध्ये पण सोपं ठेवायचं, लघु अक्यूट अँगल. अक्यूट अँगल असं लक्षात ठेवा, म्हणजे तो लघु कोन होते. अक्यूट अँगल, क्यूट आहे, छोटासा आहे म्हणून क्यूट आहे, म्हणून अक्यूट अँगल लघु कोन लक्षात ठेवायचं. आणि जो तो काटकोनापेक्षा मोठा असतो तो ऑब्ट्यूज अँगल. ओके, अतिशय सोपं आहे. आता आपण याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ओके, हे राईट डाऊन करा तुम्ही पटकन. तुमच्याकडे डी असेल, असं डी असेल किंवा कोन मापक असेल तर त्यांनी मोजून बघायचे पटापट. राईट डाऊन झालं तुमचं? समजलं का बालमित्रांनो? लक्षात आलं का बालमित्रांनो? सांगा सांगा सगळ्यांनी पटापट. बघा एक शिरोबिंदू आहे, एक कॉमन शिरोबिंदू आहे. त्या शिरोबिंदूमधून जे दोन कोन जातात त्यांच्यामुळे तयार झालेला, त्यांच्यामुळे अँगल तयार होतो किंवा त्यांच्यामुळे कोन तयार होतो. कोनाचे तीन प्रकार आहे, म्हणजे अँगलचे तीन टाइप्स आहे. कोणते कोणते टाइप्स आहे?
किंवा कोणते कोणते प्रकार आहेत तर काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन. ओके. आणि इंग्लिश मध्येच त्याला आपण असं म्हणतो राईट अँगल, अक्यूट अँगल आणि ऑब्ट्यूज अँगल. आता लघुकोन म्हणजे लघु म्हणजे लहान, म्हणजे तो झाला अक्यूट अँगल. क्यूट अँगल आहे लहान, अक्यूट अँगल. विशाल म्हणजे मोठा म्हणजे ऑब्ट्यूज अँगल. म्हणजे तो जो राईट अँगल पेक्षा लहान आहे तो लघु, राईट अँगल पेक्षा जो मोठा आहे तो ऑब्ट्यूज. ओके, डन. आता आपण प्रश्न बघूया. अतिशय सोपे सोपे पटापट समजून जाईल असे प्रश्न आहेत. बघा, पुढील पैकी कोणत्या पर्यायातील घड्याळाच्या दोन काटकोन, असेच प्रश्न विचारतात स्कॉलरशिप मध्ये. दोन काट्यांमध्ये घड्याळ विचारतात. जेव्हा तुम्हाला अँगल विचारतात तेव्हा घड्याळ विचारतात की घड्याळमध्ये इथून इतके वाजलेले आहे, मग कुठला अँगल झाला असेल. तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागतं की 90 डिग्री कुठं होत असेल आणि 90 डिग्री पेक्षा लहान कोणता आणि 90 डिग्री पेक्षा मोठा कोणता. तुम्ही नेहमी 90 डिग्री लक्षात ठेवायचं, सरळ सरळ 90 डिग्री लक्षात ठेवायचा. तो असा असू शकतो, तो असा असू शकतो, तो असा पण असू शकतो, तो असा पण असू शकतो. हे सगळे 90 डिग्रीचे राईट अँगल आहेत. ओके. आता तिथे 4 ऑप्शन दिलेले आहेत, 4 घड्याळ काढून दिलेले आहेत. बघा आता तुमच्या लक्षात येतं की इथे कोणते अंक असले पाहिजे. हा शिरोबिंदू, बघा हा शिरोबिंदू, हे दोन किरण. हा शिरोबिंदू, हा शिरोबिंदू आणि हे दोन किरण. बघा आता आपण लेट्स चेक. ओके. बघा आता काय म्हणते, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील घड्याळांच्या दोन काट्यामध्ये काटकोन झालाय. काटकोन म्हणजे राईट अँगल, काटकोन म्हणजे राईट अँगल. आता राईट अँगल शोधायचं आपल्याला. याच्यामध्ये राईट अँगल कुठल्या ऑप्शन मध्ये झालाय सांगा पटापट. चला उत्तर द्या मला चार्ट मध्ये. यामध्ये या 4 ऑप्शन मध्ये कुठल्या ऑप्शनला राईट अँगल झालेला आहे. राईट अँगल किती डिग्रीचा असतो? राईट अँगल 90 डिग्रीचा असतो. किती डिग्रीचा असतो? 90 डिग्रीचा. बघा ऑप्शन नंबर 4 मध्ये तुम्हाला राईट अँगल दिसत आहे. ऑप्शन नंबर 1 इज अवर राईट आन्सर. ऑप्शन नंबर 1 मध्ये तुम्हाला दोन काट्यांमध्ये राईट अँगल झालेला दिसून येतो. बघा किती सोपं आहे. चला पटकन लिहा. आता दुसरा क्वेश्चन आहे, हाताचा अंगठा, हाताचा अंगठा सोडून इतर लगतच्या दोन बोटांमधील दोन बोटांमधील इतर लगतच्या दोन बोटांमधील कोन कोणत्या प्रकारचा असतो? कोन
कोणत्या प्रकारचा असतो? बघा ऑप्शन आहे सरळ कोन, विशाल कोन, लघु कोन. सरळ कोन, विशाल कोन, लघु कोन आणि काटकोन. बघा आता प्रश्न समजून घेऊया बालमित्रांनो. प्रश्न काय विचारलाय बघा. त्यांनी प्रश्न विचारला आहे की हाताचा अंगठा सोडून, बघा हा हात आहे आपला, अंगठा सोडून, हाताचा अंगठा सोडून इतर लगतच्या म्हणजे जवळजवळच्या इतर लगतच्या 2 बोटांमध्ये, बघा आता या 2 बोटामध्ये कोन झालेला आहे तयार. कोणता कोन तयार झाला आहे? हे 2 किरण आहेत आणि हा सामायिक शिरोबिंदू आहे. ओके, कोणता कोन तयार होतो? तुम्ही कितीही वाढवा तो, कितीही मोठा करा, कोणता कोन तयार होतो? बघा हे 2 घ्या, हे 2 घ्या, वाढवा, किती वाढवा ते सांगा मला, पटापट सांगा. कोणता कोन तयार होऊन राहिला? कोणता कोन तयार होतोय? अंगठा सोडून द्यायचा, अंगठा नाही धरायचा. अंगठा, आपली कंडिशनच आहे अशी की अंगठा सोडून सांगा. सगळ्यांनी चार्ट मध्ये लिहून टाका, सांगा कोणते कोणते कोन तयार, कोणता कोन तयार होतोय, हा कोणता कोन आहे? अंगठा सोडून. बघा हे जर आपण बघितलं, कितीही वाढवले तुम्ही तरी हा कोणता कोन होईल? लघु कोन, म्हणजे ऍक्यूट कोन. कारण असा पाहिजे. आता जर आपण असे केले, ओके बघा आता हे जर केलं तर हे झाला, हा झाला राईट अँगल. हा कोणता अँगल आहे? हा राईट अँगल आहे आणि हा पण राईट अँगल, हा इथे दिसतोय आहे ना. अंगठ्याचा मिळून राईट अँगल तयार होते. किंवा हा असा वाढवला तुम्ही, खूप वाढवला, असा ताणला, किंवा या बोटाचा आणि या बोटाचा ताणला तर तो ऑब्ट्यूज होईल, काटकोनापेक्षा मोठा. पण अंगठा सोडून जे मधले जे 2 बोट आहेत त्यांचा कुठलाही अँगल घेतला तर तो होतो ऍक्यूट अँगल, म्हणजेच लघु कोन, लहान कोन. मी सांगितलं तुम्हाला ऍक्यूट म्हणजे लहान, अक्यूट 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 पर्सन म्हणजे छोटा, त्याला म्हणतात लघु कोन. म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट आन्सर. बघा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात स्कॉलरशिपला. काटकोन लक्षात ठेवायचा, राईट अँगल लक्षात ठेवायचा. एकदा तुम्ही राईट अँगल लक्षात ठेवला तुम्हाला मग बाकीचे अँगल मात्र अतिशय सोपे जातात. त्यावर डिपेंड आहे, राईट अँगलवर बाकीचे अँगल डिपेंड आहेत. बघा पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. घड्याळात 4 वाजले आहेत, घड्याळात 4 वाजलेले आहेत. 4 वाजलेले आहेत, घड्याळात 4 वाजलेले आहेत. बघा आता तुम्ही डोक्यात ठेवायचं, जर आपण वॉच नाही काढली तरी तुम्ही लक्षात ठेवायचं की घड्याळात 4 वाजले तर म्हणजे मिनिट काटा कुठे असेल आणि आपला तास काटा कुठे असेल? घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा, घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा, तास काटा व मिनिट काटा. बघा घड्याळात 4 वाजले असतील तर घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा या दोन्ही काट्यांमध्ये कोणत्या प्रकारचा कोन होतो? या दोन्ही काट्यांमध्ये कोणत्या प्रकारचा कोन होतो? ऑप्शन आहेत पहा. ऑप्शन 1 इज विशाल कोन, काटकोन, लघु कोन, सरळ कोन.
विशाल कोन, काटकोन, लघु कोन, आणि सरळ कोन. बघा आता प्रश्न नीट बघूया बालमित्रांनो. घड्याळात 4 वाजलेले आहेत. घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा या दोन्ही काट्यांमध्ये कोणत्या प्रकारचा कोन असतो किंवा कोन तयार होतो? 2018 ला प्रश्न विचारलेला, आता येऊन गेलेला प्रश्न आहे 2018 ला. मग कुठला कोन तयार होतो? चला मग आपण बघूया. आता पटकन असं घड्याळ काढायचं, खूप मोठं घड्याळ आणि त्याचं रंग गिंग काही गरज नाही, असं पटापट काढायचं आणि त्याच्यामध्ये पटकन सामायिक बिंदू. आता इथे 3 आहे, तिथे 4 असेल. आता घड्याळ 4 वाजले म्हणजे जो और काटा आहे, तास काटा आहे, तो 4 वर असणार आहे आणि मिनिट काटा कुठवर असणार आहे? तो 12 वर असणार आहे. बघा आता कोणता कोन झाला इथे सांगा. पटापट लिहून पाठवा मला, चॅट मध्ये लिहून पाठवा कोणता कोन झाला आहे तयार. बघा हा आहे राईट अँगल. राईट अँगल किती डिग्रीचा असतो? 90 डिग्रीचा असतो. याच्यापेक्षा हा मोठा आहे. बघा हा राईट अँगल असा असतो आणि हा कसा आहे? असा आहे. लक्षात घ्या बालमित्रांनो, व्यवस्थित समजून सांगते तुम्हाला. असा राईट अँगल असतो, त्याच्यापेक्षा हा मोठा आहे आणि हा मोठा आहे म्हणून विशाल कोन, म्हणजेच त्याचं नाव काय ठेवलंय आपण इंग्लिश मध्ये? ऑब्ट्यूज कोन. काय नाव ठेवलंय त्याचं आपण? ऑब्ट्यूज कोन. कुठलं नाव ठेवलंय त्याचं आपण? ऑब्ट्यूज कोन. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? राईट आन्सर इज ऑप्शन नंबर 1. राईट आन्सर इज ऑप्शन नंबर 1. आता बघा आपण आता पुढचं बघूया. प्रश्न काय विचारलाय पहा. पुढील पैकी कोणती आकृती लघु कोनाची नाही? पुढील पैकी कोणती आकृती लघु कोनाची नाही? आता तुमच्यासाठी आहे हा क्वेश्चन. दिस क्वेश्चन फॉर यू. पुढील पैकी कोणती आकृती लघु कोनाची नाही? नाही म्हटलंय, नाही वर फोकस करायचं. नाही निगेटिव्ह आहे. आता त्यांनी काही आकृत्या दिलेल्या आहेत. आता लघु कोन असल्यामुळे ते राईट अँगल पेक्षा लहानच असणार आहे. सांगा मग आता, सांगा कुठली आकृती अशी आहे जी लघु कोनाची नाही? म्हणजे ऍक्यूट अँगलची कुठली आकृती नाही याच्यातली? कोणती आकृती अशी आहे की जी ऍक्यूट कोनाची अँगलची नाही आहे? अक्यूट अँगलची बघा, पटापट सांगा, लिहून पाठवा मला चॅट मध्ये. लिहून पाठवा पटापट. बघा हा पण ऍक्यूट अँगल आहे, छोटूसा आहे बघा, 90 डिग्री पेक्षा लहान आहे. हा पण 90 डिग्री पेक्षा लहान आहे. हा पण 90 डिग्री पेक्षा लहान आहे. हा मात्र ऍक्यूट अँगल नाही, लघु कोन नाही. लहान नाही आहे, मोठा दिसतोय कारण इथपर्यंत आपला काटकोन येईल आणि या काटकोनपेक्षा मोठा आहे. हा काटकोनपेक्षा छोटा आहे कारण तो काटकोनाच्या आतमध्येच बसून राहिला. हा पण अशा रीतीने आपण समजून घेऊ शकतो की काटकोनापेक्षा लहान जे कोन आहेत ते ऍक्यूट कोन आहे आणि ते तीनही हे ऍक्यूट कोन आहेत आणि हा मोठा असल्यामुळे हा मात्र ऑब्ट्यूज कोन म्हणजेच विशाल कोन आहे. म्हणून आपला राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 इज अवर राईट आन्सर. काय बालमित्रांनो, मजा येते की नाही है ना? मजा येते ना? समजते तुम्हाला? हे 4th मध्ये झालेलं आहे. 4th मध्ये झालेलं आहे तुमचं हे, आहे की नाही? पूर्ण झालं. ऍक्यूट अँगल, ऑब्ट्यूज अँगल, राईट अँगल हे झालेलं आहे तुमचं. त्याच्यामुळे याचे मार्क्स सोडायचेच नाही. हे मार्क्स मिळालेच पाहिजे, पूर्णपैकी पूर्ण मार्क्स मिळाले पाहिजे. अजिबात जाऊ द्यायचे नाही ते मार्क्स, कुठेच नाही. पुढचा प्रश्न बघूया बालमित्रांनो आपण.
घड्याळाचा तास काटा 6 व 7च्या दरम्यान आहे व मिनिट काटा 5 वर आहे. घड्याळाचा तास काटा 6 व 7 वर आहे. 6 आणि 7 च्या दरम्यान आहे. व मिनिट काटा 5 वर आहे. व मिनिट काटा 5 वर आहे, म्हणजे 5 वर आहे. तर त्या दोन काट्यांमधील कोण कोणत्या प्रकारचा असेल. दोन काट्यांमधील कोण कोणत्या प्रकारचा असेल. बघा, ऑप्शन नंबर 1 आहे काटकोन म्हणजे राईट अँगल. ऑप्शन नंबर 2 आहे विशाल कोन म्हणजे ऑब्ट्यूज अँगल. ऑप्शन नंबर 3 इज लघु कोन म्हणजे एक्यूट अँगल. आणि ऑप्शन नंबर 4 इज सरळ कोन, स्ट्रेट अँगल. ओके, बघा आता आपण समजून घेऊया की घड्याळाचा तास काटा. आता घड्याळ काढा पटकन. घड्याळ काढूनच घ्यायचं म्हणजे पटकन समजते तुम्हाला, काही जास्त वेळ लागत नाही घड्याळ काढायला. आता काय म्हणते तो तास काटा 6 आणि 7 वर आहे. 6 आणि 7 आहे, यांच्या दरम्यान आहे. दरम्यान म्हणजे त्याच्या मिडल मध्ये हा तास काटा या दोघांच्या मध्ये आहे. आणि मिनिट काटा तो जो आहे तो 5 वर आहे. 5 इथे आहे, तो मिनिट काटा आहे. बघ आता पहा, घड्याळाचा तास काटा 6 आणि 7 च्या दरम्यान आणि मिनिट काटा म्हणजे मिनिट हँड तो आहे 5 वर. तर यांच्या दरम्यान कुठला कोण झालाय सांगा, पटकन सांगू शकतो. सगळ्यांनी चॅट मध्ये लिहून पाठवा. सगळ्यांनी पाठवा. व्हेरी गुड. इट्स एक्यूट अँगल, लघु कोन. काटकोनापेक्षा लहान तो आहे लघु कोन. याचं उत्तर काय आहे मग? याचं उत्तर आहे लघु कोन. चला आता पुढचा बघूया आपण क्वेश्चन. कोन TUV हा लघु कोन आहे म्हणजे अक्यूट कोन आहे. लघु कोन आहे. तर त्याचे माप पाहता, अक्यूट कोन आहे तर त्याचे माप किती असणार आहे? त्याचे माप पुढील पैकी कोणते असू शकेल? पुढील पैकी कोणते असू शकेल? बघा, ऑप्शन नंबर 1 इज 90 डिग्री पेक्षा जास्त व 180 डिग्री पेक्षा कमी. हे पहिलं ऑप्शन आहे आपलं. ऑप्शन नंबर 2 इज 0 डिग्री पेक्षा जास्त पण 90 डिग्री पेक्षा कमी. थर्ड वन इज 90 डिग्री आणि फोर्थ वन इज 180 डिग्री पेक्षा जास्त. सांगा आता पटकन सांगा. उत्तर लिहून पाठवा मला. उत्तर लिहून पाठवा. कोन TUV हा लघु कोन आहे. त्याने आधी सांगितलं लघु कोन आहे. एक्यूट कोन आहे. तर एक्यूट कोनाची डेफिनेशन काय आहे? राईट अँगल पेक्षा लहान. राईट अँगल 90 चा असतो म्हणजे त्याच्यापेक्षा लहानच असणार आहे हा. तर त्याचे माप पुढील पैकी कोणते असू शकते? आता इथे काय म्हटलं 90 डिग्री पेक्षा जास्त म्हणजे इथे आपलं ऑप्शन हे नाहीच आहे.
कारण ॲक्यूट अँगलची डेफिनेशनच अशी आहे की राईट अँगल पेक्षा लहान, लघु म्हणजे लहान, 90 डिग्री पेक्षा लहान, म्हणजे हे ऑप्शन असू शकत नाही. हे पण असू शकत नाही. 90 डिग्री म्हणजे राईट अँगल, म्हणजे त्याच्यामुळे हा ॲक्यूट अँगल होऊ शकत नाही. आणि हे पण नाही 180 डिग्री पेक्षा, म्हणजे 180 डिग्री तर खूप मोठं झालं, तो 90 पेक्षाच लहान असतो, 90 डिग्री पेक्षा लहान. म्हणजे ऑप्शन नंबर 2 म्हणजे 0 डिग्री पेक्षा मोठा आणि 90 डिग्री पेक्षा लहान, म्हणजेच त्याचं नाव आहे ॲक्यूट अँगल. आणि म्हणून आपलं ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट अँसर. चला पटकन राईट डाऊन करा. इतके सोपे प्रश्न आहे याचे. आता पुढचं बघूया आपण. यावर अत्यंत मजेशीर क्वेश्चन येतात बरं. तुम्हाला कुठलं घरची एखादी वस्तू असेल त्याच्यामधले विचारले असेल, किंवा तुमची रोजची पाहिलेली जागा असेल तर त्याच्यामध्ये कुठला कोन तयार होतो, कुठला अँगल तयार होतो, हे ते विचारतात. त्या प्रकारची कंडिशन ते टाकतात आणि सांगतात की सांगा आता इथे कुठला अँगल तयार होईल. खूप मजेशीर मजेशीर क्वेश्चन या टॉपिकवर विचारले जातात. अतिशय सोपा टॉपिक आहे, तुम्ही भराभर सोडवणार. म्हणून या टॉपिकवर कुठलेही क्वेश्चन आले तर ते क्वेश्चन तुमचे एकदम 100% ॲक्युरेट आले पाहिजे. ओके, चला मग आता आपण पुढला क्वेश्चन बघूया. सोबतच्या आकृतीत एकूण किती कोन तयार झाले आहेत? एकूण किती कोन तयार झाले आहेत? एक 3 4 6 and 5. बघा आता पाय आकृती कशी आहे. एकच सामायिक बिंदू आहे. हा एक किरण गेला, त्याचं नाव आहे ए. हा शिरोबिंदू आहे ओ. दुसरा किरण गेला, त्याचं नाव आहे बी. तिसरा गेला, त्याचं नाव आहे सी. आणि चौथा गेला, त्याचं नाव आहे डी. बघा आता ही आकृती दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की या आकृतीत सोबतच्या आकृतीत एकूण किती कोन तयार झाले, किती अँगल तयार झाले मोजू आपण. बघा हा एक अँगल, हा दुसरा, हा तिसरा. 3 अँगल दिसले सगळ्यांना. ओके, 3 दिसले. बघा 3 नंतर हा एक चौथा, म्हणजे ए ओ सी, हा चौथा अँगल तयार झाला. आणि हा कोन बी ओ डी, हा एक झाला. 1 2 3 4 5 झाले. आणि हा एक पूर्ण कोन ए ओ डी 6. बघा किती सोपं आहे. पहिले हा झाला एक तयार. कोणता तयार झाला? कोन ए ओ बी, हा इथला छोटा. ओके, त्याच्यानंतर दुसरा कोन ए ओ बी, कोन बी ओ सी तयार झाला. नंतर तिसरा कोन सी ओ डी. नंतर कोणता तयार झाला? कोन ए ओ सी. नंतर कोन बी ओ डी झाले 5. आणि सगळ्यात शेवटी कोन ए ओ डी. अशा प्रकारे 6 अँगल या आकृतीमध्ये तयार होतात. म्हणून ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट अँसर. ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट अँसर. बघा पुढचं बघू. पुढचा क्वेश्चन बघूया. पुढील आकृतीत क्यू हा शिरोबिंदू असणारे
क्यू हा शिरोबिंदू असणारे किती कोण आहेत? पुढील आकृतीत क्यू हा शिरोबिंदू असणारे किती कोण आहेत? 1 ऑप्शन आहे 2, 2 ऑप्शन आहे 3, 4 ऑप्शन आहे 3 ऑप्शन आहे 4 आणि 4 ऑप्शन आहे 1. आणि आकृती दिलेली आहे काढून बघा. आता इथे दिला एक शिरोबिंदू क्यू, याच्यातून किरण निघाले पी, एस आणि आर. पी, एस आणि आर. इथे एक शिरोबिंदू आहे पी, एस, आर. बघा बघा आता इथे किती शिरोबिंदू आहेत या आकृतीत असं त्यांनी विचारलेलं आहे. आता या आकृतीत किती शिरोबिंदू आहेत पहा. बघा हा क्यू आहे शिरोबिंदू एक, ज्याच्यातून हा एक गेलाय किरण, हा एक किरण गेलाय, हा एक किरण गेलाय. ओके क्यू. त्यानंतर दुसरा कोणता शिरोबिंदू आहे? हा ओ. हा ओ आहे, याच्यातून हा पी गेला आहे आणि इकडे हा आर गेलेला आहे. तर हा ओ हा दुसरा. आणि तिसरा कोणता शिरोबिंदू आहे? तर तिसरा शिरोबिंदू आहे यस. बघा है ना, इथे पहा एस मधून एक आर गेलेला आहे आणि एक क्यू गेलेला आहे. हा एस शिरोबिंदू आहे. असे इथे तुम्हाला 3 शिरोबिंदू दिसतात. नाही सॉरी, त्यांनी काय म्हटलंय? क्यू म्हटलंय, सॉरी. बघा बालमित्रांनो, आपण प्रश्न परत वाचताना की असं होतं, पुढील आकृतीत क्यू हा शिरोबिंदू असणारे किती कोण आहेत? कोण आहेत विचारलंय त्यांनी, शिरोबिंदू नाही विचारलाय, कोण विचारलाय. आणि मी मात्र शिरोबिंदू शोधत होते. ओके, परत करू आपण, परत आकृती काढती. त्यांनी काय म्हटलं की पुढील आकृतीत क्यू हा शिरोबिंदू असणारे किती कोण आहे? क्यू हा शिरोबिंदू असणारे कोण किती आहेत? कोण म्हणजे हा क्यू आहे आपला शिरोबिंदू, त्याच्यातून तयार होणारे किती कोण आहेत? बघा आता हा क्यू शिरोबिंदू आहे, हा एक कोण तयार झाला आहे आणि हा दुसरा कोण तयार झालेला आहे आणि हा तिसरा कोण तयार झाला आहे. मग अशी सारखंच आहे, 3 कोण तयार होतात. क्यू या शिरोबिंदूतून 3 कोण तयार होतात. एक बघा हा होतो एक तयार, कोण पी क्यू एस, दुसरा कोण एस क्यू आर आणि तिसरा कोण पी क्यू आर. असे 3 कोण या सिंधू आपला क्यू या शिरोबिंदूतून तयार होतात आणि म्हणून ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट आन्सर. बघा बालमित्रांनो किती सोपं आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. आणि क्यू हा शिरोबिंदू असणारे शिरोबिंदूतून किती कोण तयार होतात, किती अँगल तयार होतात हे विचारलेलं आहे. तर 3 अँगल तयार होतात तिथे. तुम्ही त्याचे नाव पण लिहू शकता त्या अँगलचे. ओके, आता पुढचा प्रश्न बघा. ही अशी आकृती दिलेली आहे बघा. इथे एक शिरोबिंदू आहे, त्याचं नाव आहे
ओ, हा ए आणि हा बी, आणि यातून अजून एक किरण गेलेला आहे ज्याचं नाव आहे सी. आता त्यांनी काय म्हटलं आहे की सोबतच्या आकृतीतील विशाल कोणाचे नाव लिहा. सोबतच्या आकृतीतील विशाल म्हणजे ऑब्ट्यूस, विशाल मोठा, विशाल कोणाचे नाव लिहा. म्हणजे ऑब्ट्यूस कोण कोणता, अँगल कोणता आहे, ऑब्ट्यूस कोणाचे नाव लिहा. आता ऑप्शन काय दिले आहेत ते बघून घेऊया. ऑप्शन नंबर 1 इज कोण AOC, AOC, कोण AOB, AOB, कोण COA, COA, and the last option is कोण COB, COB, कोण COB. ओके, बघा आता त्यांनी काय म्हटलंय की या आकृतीमधली विशाल कोण कोणता किंवा ऑब्ट्यूस कोण कोणता. आता बघा तुम्ही, आता तुम्ही जर असं एक असं असं डॉट डॉट केले तर तुमच्या लक्षात येईल हा झाला राईट अँगल, झाला राईट अँगल. आता विशाल कोण किंवा लघु कोण, ऑब्ट्यूस किंवा ॲक्यूटची काय डेफिनेशन आहे. ॲक्यूट म्हणजे काय, तर तो जो कोणी आहे तो राईट अँगल पेक्षा लहान, 90 डिग्री पेक्षा लहान, आणि आपल्या ऑब्ट्यूसची काय आहे की 90 डिग्री पेक्षा मोठा. मग आता हा जो दिसतोय तुम्हाला हा काय आहे, 90 डिग्री पेक्षा कसा आहे. बघा इकडे इकडे बघितला, हा जर घेतला आपण कोण AOC घेतला तर हा लहान दिसतो. आपल्याला BOC किंवा COB घेतला तर हा काटकोनापेक्षा कसा आहे, मोठा आहे. राईट अँगल पेक्षा कसा आहे, हा मोठा आहे, म्हणजे ऑब्ट्यूस पेक्षा हा मोठा आहे. म्हणून कोण COB हा आहे आपला विशाल कोण, हा काय आपला विशाल कोण, आणि म्हणून ऑप्शन नंबर 4 इज अवर राईट आन्सर. बघा बालमित्रांनो, समजतंय का तुम्हाला, सांगा मला, तुम्हाला समजत आहे ना. पटापट लिहून पाठवा, खूपच सोपं आहे हे, अतिशय सोपं आहे. तुम्हाला एकदा का काटकोन किंवा राईट अँगल समजला की तुम्हाला बाकीचे अँगल अतिशय लवकर समजतात. तुमचं हे 4th क्लास झालेलं आहे, अँगल अँड टाइप्स ऑफ अँगल, त्यामुळे तुम्हाला अतिशय लवकर हे समजणार आहे. बघा लघु कोण म्हणजे लहान, राईट अँगल पेक्षा लहान, लहान म्हणजे ॲक्यूट, ॲक्यूट कोण म्हणजे लघु कोण, हे मात्र कायम लक्षात ठेवायचं. आता पहा प्रश्न कुठला आहे त्याच्यामध्ये बघा किती मजेशीर विचारलाय, अतिशय छान विचारलाय बालमित्रांनो, की पुढील पैकी कोणत्या उदाहरणात काटकोन दिसणार नाही. आता बघा काटकोन दिसणार नाही म्हणजे निगेटिव्ह आहे, दिसणार नाही, नाही तर तुम्ही दिसणार वरच लक्षात ठेवणार आणि काटकोन म्हणजे राईट अँगलच बघणार, दिसणार नाही लिहिलेलं आहे, नाही. असं कुठलं एक्झाम्पल आहे की त्याच्यावर मध्ये आपल्याला राईट अँगल दिसणार नाही. वही वरील आडव्या, वहीवरील आडव्या निळ्या ओळी, आडव्या ओळी व उभी लाल रेघ यामधील कोण. यामधील कोण, कुठे आपल्याला काटकोन राईट अँगल कुठे दिसणार नाही. हा दुसरं, फळ्याच्या लगतच्या
दोन कडांमधील कोन, दोन कडांमधील कोन. ओके. देन भिंतीला तिरपी टेकून ठेवलेली शिडी, भिंतीला तिरपी टेकून ठेवलेली शिडी व भिंतीला टेकून ठेवलेली शिडी व जमीन यामधील कोन, व जमीन यामधील कोन, यामधील कोन. आणि आता आपण चौथं बघूया, 4th नंबरचा ऑप्शन. त्याच्यामध्ये लिहिलं आहे रस्त्यावरील दिव्याचा खांब व रस्ता, रस्त्यावरील दिव्याचा खांब व रस्ता यामधील कोन. बघा आता या 4 ऑप्शन मध्ये आपण 4ही ऑप्शनचे चित्र काढूया बालमित्रांनो, आणि 4ही ऑप्शन मध्ये कुठला राईट अँगल नाही हे तुम्हाला शोधून काढायचं आहे. आता पहिले काय म्हटलं आहे, वही. वही कशी असते आपली, बघा ही असते लाल रेषा आहे ना, उभी रेषा असते ती लाल, आणि ह्या काय असतात, ह्या आडव्या ओळी. ह्या काय असते, आडव्या ओळी. बघा याच्यामध्ये कुठला अँगल तयार झालेला आहे, बघा हा इथून इतका दिसतोय तुम्हाला, हा दिसतोय. कुठला अँगल तयार झालेला आहे, हा इथे राईट अँगलच तयार होतो. ओके. आता बघा फळ्याच्या लगतच्या दोन कडांमधील कोन. आता ही एक आपली कड आहे, ही एक आपली कड आहे. बघा दोन कडा, ही आणि ही. बघा इथे कोणता कोन झाला, म्हणजे ही एक कड आहे, ही एक कड आहे. लगतच्या दोन, कोणता कोन तयार होतो, इथे राईट अँगल. तुम्ही खालचं सुद्धा घेतलं, खालच्या कडा घेतल्या, ही तरीही तुम्ही अशा खालच्या कडा घेतल्या तरीही राईट अँगल तयार होतो. म्हणजे ऑप्शन नंबर 1 पण राईट अँगल आहे, ऑप्शन नंबर 2 पण राईट अँगल आहे. आता आपण ऑप्शन नंबर 3 बघूया. भिंतीला तिरपी टेकून ठेवलेली शिडी. ही भिंत आहे, या भिंतीला तिरपी टेकून ठेवलेली शिडी आहे. ही अशी तिरपी अशी शिडी ठेवली जाते आपल्या इथे. आणि बघा ही भिंत आहे, भिंतीचा काही संबंध नाही, ही तिरपी ठेवलेली शिडी आणि जमीन, ही जमीन आहे समजा. बघा ही दिसतो का इथे तुम्हाला राईट अँगल? नाही. भिंत आणि जमीन म्हटलं असतं तर राईट अँगल झाला असता, पण भिंतीला टेकून ठेवली आहे, इथे टेकून ठेवलेली आहे, ही शिडी टेकून ठेवली आहे, इथे भिंत आहे आणि जमीन, याच्यामधला कोन हा विचारला अँगल, तर हा काटकोन नाही, हा राईट अँगल नाही. आणि चौथं जर आपण पाहिलं तर रस्त्यावरील दिव्याचा खांब, म्हणजे हा इथे लाईट आहे रस्त्यावर आहे ना, रस्त्यावर हा दिव्याचा खांब, हा खांब आणि हे जमीन, हा खांब आणि जमीन, इथे सुद्धा राईट अँगल झालाय. बघा आपण 4 याच्या आकृत्या काढल्या तर आपल्या लक्षात आलं की इथे पण राईट अँगल तयार होतो. वहीची आडवी रेषा आणि उभी लाल रेघ याच्यामध्ये राईट अँगल तयार होतो. फळ्याच्या लगतच्या दोन कडांमध्ये सुद्धा राईट अँगल तयार होतो. मात्र भिंतीला जर आपण एखादी शिडी टेकून ठेवली असेल आणि जमीन, तर तिथे मात्र राईट अँगल तयार होत नाही. पण जर तुम्ही भिंत आणि जमीन म्हटली तर मग मात्र राईट अँगल असू शकतो. पण आपल्याला इथे काय म्हटलं त्यांनी, शिडी म्हटलं, त्यामुळे ती पण टेकून ठेवलेली आहे, त्यामुळे तिथे राईट अँगल तयार होत नाही. आणि ह्या रस्त्याचे दिवे, जे रस्त्याचे लाईट असतात, त्याचा खांब आणि जमीन यांच्यामध्ये सुद्धा राईट अँगल तयार होतो. म्हणजेच आपलं ऑप्शन नंबर 3 इज अवर राईट आन्सर, कारण तिथे काही राईट अँगल तयार होत नाही. बघा बालमित्रांनो, तुम्हाला मजा आली का आज? चला पटापट राईट डाऊन करा, हे सगळं पटकन राईट डाऊन करा. बघा अतिशय सोपं असा हा युनिट आहे, अँगल अँड टाइप्स ऑफ अँगल. अतिशय सोपं आहे. आपण जॉमेट्री सुरू केलेला आहे आणि तुम्हाला मी सगळे क्वेश्चन सोडवून दाखवलेले आहे. अतिशय सोपे आहे बालमित्रांनो, तुम्हाला नक्की आवडले असेल. पटापट समजले आज तुम्हाला सगळ्यांना. चला तर मग आता कशाची वेळ झालेली आहे. चला बालमित्रांनो, आता आपली कोणती वेळ झाली आहे. तुम्हाला जर हा क्लास आवडला असेल तर नक्की काय करायचं आहे तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना सांगावं लागत नाही. अतिशय छान मुलं आहेत माझी. चला तर मुलांना आता बाय बाय बेटा, बाय.